संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 12व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 9 ते 19 यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींना श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपादृष्टीने निहाळले आणि सामर्थ्यवान बनवले. तरीसुद्धा नम्र होऊन संत श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुकृपादृष्टीकडे काय मागणी करतात ते आपण ऐकूया. हे श्री गुरु कृपा दृष्टी तुझे कारुण्य ज्याचा करी स्वीकार. हे श्री गुरु कृपा दृष्टी तुझे कारुण्य ज्याचा करी स्वीकार, तो ज्ञान विश्वाचा होई ब्रह्मदेव म्हणजे रचनाकार. हे दिव्य ज्ञान संपादन युक्त गुरु कृपा दृष्टी माता. हे दिव्य ज्ञान संपादन युक्त गुरु कृपा दृष्टी माता, मने ज्ञानदेव द्यावी आज्ञा ग्रंथ निरूपणाची मजला आता. भरून टाक नवरसांनी माझ्या मराठी भाषेचा सागर. भरून टाक नवरसांनी माझ्या मराठी भाषेचा सागर, माझ्याकडून व्हावे मराठीत अलंकारयुक्त रत्नांचे आगर. माझ्याकडून करविशी निर्माण गीतार्थाचे डोंगरच्या डोंगर. माझ्याकडून करविशी निर्माण गीतार्थाचे डोंगरच्या डोंगर, अलंकार जडित शब्दरूपी चांदण्यांनी भरावे ग्रंथरूपी अंबर. हे गुरु कृपा दृष्टी स्वभक्तांची इच्छा पुरवणारी तू कल्पलता. हे गुरु कृपा दृष्टी स्वभक्तांची इच्छा पुरवणारी तू कल्पलता, मने ज्ञानदेव द्यावी आज्ञा ग्रंथ निरूपणाची मजला आता. करी प्रगट मराठी भूमीत साहित्य रूपी सोन्याच्या खाणी. करी प्रगट मराठी भूमीत साहित्य रूपी सोन्याच्या खाणी, होऊ दे विचार वेलींची लावणी माझ्या मराठी शब्दांनी. माझ्याकडून करविशी निर्माण सिद्धांताच्या बागाच्या बागा. माझ्याकडून करविशी निर्माण सिद्धांताच्या बागाच्या बागा, संवादाचे फळ म्हणून उदयाला यावा आत्मसुखाचा धागा. अशी करविशी निर्माण माझ्याकडून ही गीतार्थाची कथा. अशी करविशी निर्माण माझ्याकडून ही गीतार्थाची कथा, मने ज्ञानदेव द्यावी आज्ञा ग्रंथ निरूपणाची मजला आता. नको इथं पाखंड मतांची दरी वितंड वाद रूपी काटा. नको इथं पाखंड मतांची दरी वितंड वाद रूपी काटा, हे कृपादृष्टी मोडून टाक कुतर्काच्या त्या आडवाटा. नकोत शास्त्राविरुद्ध हिंस्र श्वापदे या मराठी शब्दरूपी वनात. नकोत शास्त्राविरुद्ध हिंस्र श्वापदे या मराठी शब्दरूपी वनात, हे कृपादृष्टीना पूर्ण पडो मी श्रीकृष्णाच्या गुणवर्णनात. ऐसे करी की या मराठी नगरीत ब्रह्मसुख येई हाता. ऐसे करी की या मराठी नगरीत ब्रह्मसुख येई हाता, मने ज्ञानदेव द्यावी आज्ञा ग्रंथ निरूपणाची मजला आता. ही कृपादृष्टी घालशील जर प्रेमरूपी पदरान पांघरून. हे कृपादृष्टी घालशील जर प्रेमरूपी पदरान पांघरून, तर आत्ताच हे साहित्य दावीन मी तुझला करू. मने ज्ञानदेव पाहिले कृपादृष्टीने मी म्हणता क्षणी. मने ज्ञानदेव पाहिले कृपादृष्टीने मी म्हणता क्षणी, मने कृपादृष्टी नको बोलू जादा जोर दे ग्रंथ निरूपणी. मने ज्ञानदेव आज्ञा हाची प्रसाद हे गुरु कृपादृष्टी दाता. मने ज्ञानदेव आज्ञा हाची प्रसाद हे गुरु कृपादृष्टी दाता, या जगी आत्मज्ञानाची देवाणघेवाण होईल हे माता. मने ज्ञानदेव द्यावी आज्ञा ग्रंथ निरूपणाची मजला आता. म्हणे ज्ञानदेव द्यावी आज्ञा ग्रंथ निरूपणाची मजला आता.